आपण उचलूया मस्तपैकी. आपण चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. तर बघू शकता इकडे पप्पानी एक नंबर असा सुक्का चिकन बनवलेला आहे आपल्या गावच्या पद्धतीने. हे बघा चिकन पण प्रॉपर शिजल्यासारखं दिसतं. मस्तपैकी अशी इथून भुरभुरून घेऊया. एक नंबर हॉटेल स्टाईलने भुरभुरतोय. तर आज गावामध्ये तिखटा सण आहे. तर पप्पा मस्तपैकी गावरान चुलीवरती चिकन बनवत आहेत. त्यामध्ये पप्पांनी पहिला चुलीवरती टोप गरम ठेवला आहे. त्यामध्ये कांदा आणि काय टाकताय, लसूण टाकताय, तेल. आणि आज गावामध्ये प्रत्येक घराच्या चुलीवर आज चिकन बनवत असेल. गावामध्ये आज तिखटा सण आहे. मुंबईला जात आहेत लोक. मुंबई जातात आज जाते. काल अर्धे गेले पण गावातले. आज रात्री अर्धे जाते. म्हणून त्यामुळे आज गावामध्ये सर्व तिखटा सण बनवतात. मस्तपैकी असा चुलीवरचा आज चिकन खायला भेटणार आहे खूप दिवसांनी. तर अशा प्रकारे आपला कांदा लसूण मस्तपैकी लाल झालेला आहे. त्यामध्ये पप्पा काय टाकतात, जिरा, गरम मसाला, हळद, अजून काय लाल तिखट आणि आपला नेहमीप्रमाणे लाल तिखट. तर आज मम्मी नाही चिकन करत, आज पप्पा करतायत. आज पप्पांच्या हातची चव मस्तपैकी खायला भेटेल. आणि पप्पा गावी आल्यावरती पप्पाच चिकन करतात कधी पण चुलीवर. तुम्हाला आवडतं चुलीवर करायला? करण्यापेक्षा खायला पण आवडतो आणि करायला पण आवडतो. मस्त तेलामध्ये आता मसाले शिजत आहेत. आज आमच्या मॅडमला मी आराम दिला, कारण मम्मीने गणपती 7 दिवस खूप मेहनत केली आहे, थकले आहे. म्हणून पप्पा चिकन बनवत आहेत. मी आपलं गावरान कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटलं आहे, कारण पाट्यावर वाटायला खूप टाईम गेला असता. आज आपण एकदम ग्रेव्ही टाईप करतो. आपण आज चिकन सुक्का करतोय. कालवणासाठी चिकन वेगळा साईडला काढलेला आहे. आपण सुक्का करतोय. आणि अशी चुलीवरती शिजताना बघायलाच भारी वाटतं. त्यामध्ये चव अजून चांगली उतरलेलीच असेल. तर आपला मस्तपैकी ग्रेव्ही शिजत आहे. आणि बाबा त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतात. जास्त टाकायचं, एकच सीट टाकायचं, एकच पाकिट टाका. तर मम्मी पण आलेली आहे इकडे. तर मी इकडे आलेले आहे आणि हे आज इकडे चिकन बनवतात. मला आराम आहे, तर मी तिकडे सगळी घरातली कामं करते सगळी. आणि त्यांना आवडतं चिकन वगैरे बनवायला. गावाला ह्याला सुद्धा आर्टिस्ट आपण तर जबरदस्त छान अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे बघा. आणि माझे पण पूर्ण डोळ्यातून पाणी आलंय बघा. पूर्ण धूर गेलाय पूर्ण डोळ्यामध्ये. पाऊस गरमी पण एवढी होते ना. पाऊस नाही तर बरोबर संध्याकाळी पाऊस येईल. एवढी आता गरमी होत आहे. तर मस्त चिकन बनतं इकडे आता. हा मसाला एकदम परतून घेतो आम्ही. 2 मिनिट आपण त्यावर झाकण ठेवूया. आपला पूर्ण तो तेल वरती येईपर्यंत मसाला प्रॉपर शिजला पाहिजे. कमी शिजतो. तर इथे मुंबईसारखं प्रमाण तर आहे की बटनावर आपण कमी जास्त करू शकतो. इथे पप्पा चुलीवरती भाटा पुढे पाठी करून ऍडजस्ट करतात. मसाला शिजत आहे. त्यामध्ये पप्पा कोथिंबीर आणि मिरची टाकतात आताच, की त्यामध्ये त्या कोथिंबीरचा फ्लेवर उतरायला त्या ग्रेव्हीमध्ये ना पप्पा. वेगळ्या पद्धतीने आम्ही असंच. आणि बाहेर पावसाला सुद्धा थोडीफार सुरुवात झालेली आहे. सगळे मी 10 मिनिटं मस्त झाकण ठेवून तो शिजत ठेवला. बघूया आता. बघा आतमध्ये मस्त मसाला तेल सुटलेला आहे. मसाला पूर्ण असा घट्ट झालेला आहे. तर हीच आपली वेळ आहे की त्यामध्ये आपण आपलं चिकन टाकू. हे किती किलो आपण चिकन आहे? आपण टोटल 3 किलो चिकन आणलेला. म्हणजे आपण 3 किलो चिकन आणलंय. त्यातला आपण हा सुक्का करतोय, चिकन सुक्का गावरान स्टाईल. आणि आपण थोडे पीस कालवण्यासाठी साईडला काढून ठेवलेत. आणि थोडे आपण त्यातले चिकन फ्राय करणार आहोत. म्हणजे आपण त्यातले थोडे एकदम चिकन पकोडे करणार आहोत. माझ्या डोळे झोंबले पूर्ण. इकडे तेच करतो. तर मस्तपैकी असं एकत्र करून घ्या. दिसायलाच किती भारी दिसतोय बाबा. आता थोडं पाणी टाकताय ना. पण हा आपण ग्रेव्ही पण नाही, आपण प्रॉपर सुक्का करतोय. थोडंसं जास्त पाणी टाकत. कालवण आपण वेगळं करणार आहोत.
तर आता आपण याला शिजत ठेवूया. आपण झाकण ठेवूया. आपण थोडीशी इसतो कमी केलेली आहे कारण आता मोठी शिजत आलं. मस्त एक नंबरचा चिकन झालेला आहे. शिजलंय. चिकन मसाला सुगंधाला एवढं भारी येते ना, एक नंबर आपल्याला. आमची मॅडम तर खात नाही, मी नाही खात चिकन. आम्हाला करून देते. अशा प्रकारे पाहू शकता चिकन मसाला रेडी. मस्त असा सुगंध सुटला आणि मस्त ग्रेव्ही वगैरे झाले. पप्पाने चिकन बनवून झालेलं आहे. तर आता मी इथे आपला चिकन 65 मॅरिनेट करत ठेवलेला त्यात आपण उचलूया. मस्तपैकी आपण चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. माझी मम्मी इकडे पुऱ्या तळते, तिकडे पप्पानी चिकन बनवलेलं आहे. त्या दिवशी वडे बनवलेले गौरवाचे, त्या दिवशी ते आता मी पुऱ्या बनवते. पुरी, गावचं सुक्का चिकन आणि अजून एक रेसिपी बाकी आहे ती म्हणजे आपलं पकोडा, चिकन पकोडा. चिकन पकोडा तो खास आधीच बनवणार आहे. ते मॅरिनेशन करत ठेवलंय मी तोपर्यंत. मस्तपैकी ते पुऱ्या तळून झालेल्या आहेत, भरपूर तळल्या किंवा आम्ही. आणि आज मम्मी पण दमले खूप, म्हणजे आज गणपतीचं डेकोरेशन पण काढायचं होतं, अजून घरातले कामं पण थोडी साफसफाई करायची होती. कारण काल गणपती बाप्पा गेले आणि आज तो डेकोरेशन सर्व हे करायचं होतं. परत ते कपडे वगैरे कसे धुवून ठेवायचे, फुलं वगैरे सगळे धुवून ठेवायचे असतात. ते सर्व पॅक करून सगळी माळ्यावर ठेवली. आणि आता दुपारचे 2:30 वाजलेत 2:30 वाजले तरी आम्ही अजून जेवलो नाही, कामं संपतच नाही. कामं संपतच नाही. इकडे पाहू शकता, इकडे मस्त की तेल सगळीकडून गरम झालेलं आहे. कारण हे बघा इकडे अशा पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आणि मम्मीने एक मिरची पण तळलेली आहे हा मम्मीसाठी खास. आज फुल आमची दावत आहे. आणि इकडे आपला चिकन टिक्का रेडी होतोय. मस्तपैकी अर्धा तास पेक्षा जास्त मॅरिनेट करत ठेवला होता. शेफ अतिशय अटाटेबा आहे. आता मस्त आपण एक एक तळूया. मस्तपैकी बघ. तर आता एक एक सोडूयात. याला पलटून घेऊया. काय स्मेल येतो एक नंबर. प्रोटीन पण मस्त पकडलाय. अशा प्रकारे बघा मस्तपैकी असे फ्राय होत आहेत, दिसायलाच भारी वाटत आहेत. अशा प्रकारे आपले एक तर रेडी झालेले आहेत चिकन पकोडा. त्याला आपण चिकन 65 पण बोलू शकतो, चिकन पकोडा पण बोलू शकतो. काढूया मस्तपैकी. आता एक नंबर एक नंबर. आता नंतरला आता हे राहिलेत ते अतिशय आता करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला खाऊन सांगतो कसे झालेत ते. तर बघू शकता इकडे पप्पानी एक नंबर असा सुक्का चिकन बनवला आहे आपल्या गावच्या पद्धतीने. हे बघा चिकन पण प्रॉपर शिजल्यासारखं दिसतं. ते आपण ताटामध्ये काढून घेऊया. एक नंबर पूर्ण मसाला बघा, एक नंबर पूर्ण असा वाटतो शिजलेला. तर इथं आपण चिकन पकोडे फ्राय करू, ते सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. इकडे हा साईडला चिकन फ्राय केलेला आहे ऑइलमध्ये आणि दही वगैरे टाकून, तो सुद्धा थोडा तिकडे काढून घेऊया. आणि इकडे हा चिकन रस्सा आहे, त्याची इथे वाटी वाढलेली आहे इथे मस्तपैकी अशी. आणि इकडे बघू शकता कलेजी फ्राय केलेला आहे. कलेजी आहे आणि हा गांजा आहे, म्हणजे पोटापा त्याला बोलतात. ठेवूया. कोथिंबीर मस्तपैकी अशी इथून भुरभुरून घेऊया. एक नंबर हॉटेल स्टाईलने भुरभुरतो आहे. आज स्पेशल आमच्याकडे चिकन थाली आहे. किती प्रकारच्या व्हरायटी आयटम आहेत बघा. इकडे आता खाऊन दाखवतो मस्तपैकी तुम्हाला. की बघा लेग पीस आहे हा बघा प्रॉपर असा. बघा चिकन पण मस्तपैकी शिजलेला आहे. खाऊन दाखवतो. एक नंबर. पप्पाने ना एक नंबर चिकन बनवलं आहे. पप्पा खरंच बोलतो, हॉटेलपेक्षा भारी आहे, हॉटेलपेक्षा भारी. एक नंबर बनवला आहे. तर आज मी नाही बनवलं चिकन, पप्पाने बनवलं. आणि अतिशने पण ते चिकन फ्राय बनवलं आणि पुन्हा ही डिश बनवलं. लिहिलंय भारी बनवलं आहे डिश बघा. आणि पुऱ्या तुम्ही नक्कीच पप्पांची रेसिपी आहे ना ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. खरंच एक नंबर झालाय. आणि माझ्यासाठी मिरची फ्राय बनवलेली आहे बघा. अरे तर आता आम्ही सगळेजण जेवण गेले. तर बाबा आता कसा झालं चिकन? मस्त आहे. तर आता
तर आम्ही सगळ्यांनी जेवून घेतो. तुम्ही सुद्धा या सगळ्यांनी जेवायला. आजची व्हिडिओ होती ना ती म्हणजे आज म्हणजे आमची गणपती गावी गेल्यानंतर आज घर बनतात म्हणजे टिक्कासन प्रत्येकाच्या घरी बनवलं जातं. वडे चिकन असं बनवलं जातं. तर आम्ही पुढे आणि चिकन बनवलेलं. आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. आणि नवीन चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.